मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी चाललोय पुण्याला. सकाळचे वाजले होते 5:45 आणि इकडचा सकाळचा व्ह्यू बघा. सकाळचं वातावरण खूप सुंदर दिसत होतं. तर मित्रांनो, पप्पा येत होते सोडायला रेवदल फाट्यावर. तर मित्रांनो, ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. मित्रांनो, समोर दिसते ते आपल्याला बुमजाय स्कूल. तिथून आता आपण पुढे जाऊ. वरच्या बाजूला दापोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर ह्या साईडला माड, माणगाव, मुंबई गोवा हायवे मार्ग. तर मित्रांनो, कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते. तर मी पोचलोय रेवतला फाट्यावरती आणि सकाळचं वातावरण खूप सुंदर दिसत होता. तर मित्र येतो, आपण भेटू पुढे. तर फायनली आपण गाडीमध्ये बसलो आहे. सकाळ सकाळ पावसाने खूप हजेरी लावली होती. पाऊस पण खूप पडत होता. मी गिरगाव फाट्यावरती हिलटॉप हॉटेलच्या बाजूलाच आलेली ही दरड पूर्णपणे साफ केलेली आहे. तरी मित्रांनो, गाडी चालवताना सावकाश चालवा, कारण चिखलामुळे गाडी स्लिप मारत होते. आणि आपल्याला समोर दिसतोय तो हॉटेल हिलटॉप. तर मित्रांनो, आपण जाऊ पुढे. गाडीमध्ये पेट्रोल टाक निघालो पुढे. तर मित्रांनो, फायनली मान्सून सीझनला सुरुवात झालेली आहे. याच पावसाच्या सीझनमध्ये आता आपण जाऊ वरण घाटामध्ये. जर तुम्हाला महाराष्ट्रातील सुंदर घाटांपैकी एक अनुभवायचा असेल तर बोर घाट आपल्या प्रवासाच्या यादीत नक्कीच यायला हवा. पुणे आणि रायगड पासून काही तासांच्या अंतरावर असलेला वरंधा घाट पावसाळ्यात अक्षरशः स्वर्गासारखा दिसतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवेगार डोंगर रांगा, सतत पडणारा पाऊस आणि मध्येच दिसणारे असंख्य धबधबे हा प्रवास अविश्व बनवतात. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा हा घाट आपल्याला दाट जंगलासाठी, उंच डोंगरांसाठी, धुक्याने जागलेल्या झऱ्यांसाठी आणि असंख्य धबधब्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मान्सूनमध्ये पावसाकारण वरण घाटात सुंदरतेला बघताना प्रत्येक वर्ष बघत असतो. मात्र या वर्षी मान्सून सीझनच्या मनाने थोड्याच वेळात वरंध घाटाचा काही हैराण करणारी दृश्य आपल्याला पाहायला मिळणार होते. तर मित्रांनो, आपल्या समोर दिसतोय तो वाघजाई देवीचं मंदिर. तर मित्रांनो, आम्ही पुढे जाऊन गाडीत थांबवतो, दर्शन घेतो आणि आम्ही पुढे परत प्रवासाला निघतो. मित्रांनो, आपल्याला समोर दिसतोय तो हॉटेल पवार. इथं आम्ही येताना थांबलेलो. आता पुढे जाऊ. तर मित्रांनो, आम्ही थांबलो हॉटेल वाघजाई. चहा पिऊन आम्ही पुढे जाणार आहोत. तर वातावरण खूप सुंदर झालं होतं. तर आता आम्ही निघतोय. तर भेटू पुढे. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. त्याच्या पाण्याचा जोर एवढा वाढला होता की वरण घाटात जागोजागी दरड कोसळली होती. या जागेवरून थोडे पुढे जाताच आपल्याला बघायला भेटली ती पहिली दरड कोसळलेली. पूर्ण डोंगर तुटून खाली आलंय आणि हा रस्ता थोडा थोडा क्लिअर केलाय. अनेक जागेवर मोठ्या मोठ्या दरडी कोसळल्या, तर काही जागेवर संपूर्ण रस्ताच वाहून गेला होता. जागेवर असं कंस्ट्रक्शन केलं होतं ते पूर्ण तुटून खाली आलंय. घाटात दरडी पण अशा जागेवरती आलेत ज्या जागेवरती कंस्ट्रक्शन करून ठेवला होता. त्या कंस्ट्रक्शन कारण ज्या जागेवरती माती जमीन लूज झाली असणार आणि म्हणून हे डोंगर तुटून रोडवरती आला आहे. ज्या जागेवरती दरड कोसळली होती तो रोड पहा कसा चिखलाने झालाय, माखलेला. असा नजारा आपण वरण घाटात कधी पाहिला नव्हता. तर मित्रांनो, आता आपण इथून पुढे जाऊ. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. मित्रांनो, आता मी येऊन पोचलो आहे तो हायवेवरती. तर मित्रांनो, पुढे आपण जाऊ. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर मित्रांनो, आपल्याला समोर दिसतोय तो टोल नाका क्रॉस करू आणि पुढे जाऊ. तर मित्रांनो, आपल्याला समोर दिसतोय तो हॉटेल शौर्यवाडा बेतगावाकडचं. तर मित्रांनो, नक्कीच या इथे.
तर मित्रांनो थोड्या वेळाने आपण येऊन पोहोचतो कात्रज बोगद्यापाशी. मित्रांनो फायनली पोचलो आहे. चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर भेटू असे एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.